मागच्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी आपल्या शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे। तर शिंदे सर, तुमच्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स केला होता। थँक यू सर, माय स्टुडंट इज व्हेरी ब्राईट, स्टडी ऑल्सो, क्रीडा ऑल्सो, एव्हरीथिंग सर, थँक यू। हो अगदीच, खो खो बोला, कबड्डी बोला, गोळाफेक बोला, सर्व खेळांमध्ये अगदी उत्तीर्ण। राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम तेरा। तुमच्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जी तू खूप घाण केली होती, खूप घाण परफॉर्मन्स केला होता। ह्या वर्षी असे काय चालणार नाही। पण वाकडे तुमच्या विद्यार्थ्यांनी शी तू हे हर्षवर्धन, झोप झाली का बालू? रोशन म्हात्रे, झाली का झोप? झोपा काढल्या येतं का तुम्ही शालेन? सर झोपा काढल्या येतं? सर उठा सर। हर्षवर्धन म्हात्रे, आज काय आहे? सर आज शुक्रवार आहे। आज एक क्रीडा स्पर्धा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आलशी पारावर। हे उठा, हे उठा, हे गोकल्या उठ, हे साधारण उठ, हे उठ। आज तुम्हाला जिंकायचं आहे, लक्षात ठेवा। याच्याने हाडं लवचिक होतात, सगळी हाडा लवचिक पाहिजे। हे पारावर, अरे तुमच्या सरांना लोक तुतू करायला लागली, तोंडावर लोक तुतू करायला लागली। तिथं स्टाफ रूम मध्ये सर बोलला, हो आकडे तुमचा वर्ग शी 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 तू 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 तोंडावर तू तू केली माझ्या। ते बोललं तुमचा वर्ग काय कामाचा नाही, लेक बेकार खेळतात। सरांना दाखवून द्यायचं आहे आपण की आपण काय करू शकतो। वाकडेचा वर्ग प्रथम क्रमांक। वाकडे, साधी माचीस सुद्धा तुमच्याने पेटत नाही। सर लायटर देऊ काय? दे लायटर। मुलांनो, आज आपल्या इथे क्रीडा स्पर्धा आहे। क्रीडा कुठे? बाई, त्यांना क्रीडा बोलायचा होता, त्यांचा हार सायलेंट आहे। तुम्ही टेन्शन सर बोला। आता मुलांनो, धावण्याच्या स्पर्धा चालू होणार आहेत, तर माझ्याकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। थांबा थांबा थांबा, अरे शर्यत आहे, पाय पडायची काय पद्धत आहे की नाही? पाय पडा, पाय पडा, पहिले पाय पडा। हे पराव पाय पडा, बुट्टा कुठं घालून चालेल? पाय पडा, बुट्टा काढा, जा जा। ए तू कुठं पाय पडते? कधी आशी वापसाच्या पायाने पडला? जा जा, तू बुट्टा घालून जा, जा तू जा।
चांगल्या कंपनीची बुटं वापरा. अरे पहिला नंबर माझा आहे ना. माझा नंबर आहे. अरे माझा नंबर आहे. किती नालायक आहेत वाकडे तुमचे विद्यार्थी. स्टेजवर भांडण करतात. काय नाही त्या पोरांचं सराई सोल पा. लय आनंद झाले त्यांना. ते आता उत्सुक आहे पुढचा गेम खेळायला. तुम्ही सुरुवात करा. आता धावण्याच्या शर्यती संपलेल्या आहेत. जे जिंकलेले आहेत त्यांना माझे अभिनंदन. आणि आता गोणी उड्यांच्या शर्यती चालू होणार आहेत. बापरे किती ऊन आहे. खूप गरम होत आहे. काय बोलता? काय वाकडे तुम्ही पण ना. सर प्रत्येक पिरियड चिटिंग आहे. चिटिंग म्हणजे हे तुम्हाला जिकायचं आहे लक्षात ठेवा. हा बरोबर आहे. मागाशी चिटिंग केली आपण. आता चिटिंग प्रत्येक पिरी कसं काय चिटिंग जमल सर. नको वाकड्याचा सर. वर्ग या टायमाला नको जिंकला सर. पाहिजे. सर सगळ्यांना दिसल सर. नको सर. हे का? सर दिसल सगळा. ऐका जरा सर. हे सोन्या, तुला जिकायचं आहे. तू वाकडेचा विद्यार्थी आहे. हो सर. हो. ओके सर ओके. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. हो सर. हो सर. एक दिन सर अशी परीक्षेत पण मदत करा. पेपर फोडा. तुझ्यासाठी पेपर फोडून मी काय जेलमध्ये जाऊ? जा तिकडं. हे जिक याच्यानं जिंकला पाहिजे लक्षात ठेव. वा 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 वा. काय स्पर्धेत ह्या वर्षी काय तुम्ही कमाल केली हो. आता विद्यार्थ्याने विचारतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सांगा. मग 2 शब्द बोला. काय नाही त्या आमच्या सराई त्या कोणी काय नाही त्यानं थँक्यू बोलायचा होता. म्हणजे त्या गुन्हेमधून एक लय आनंद भेटला त्यांना खेळताना. चला घ्या. चला दुसरा गेम सुरू करा. चला. पण या वर्षी वाकडे तुमच्या वर्गाने भरपूर मेहनत घेतली. तुम्ही भरपूर मेहनत घेतली आणि विद्यार्थी सगळे 1 नंबरनी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुमचा थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. आता गोणी उड्या मारण्याच्या स्पर्धा संपलेल्या आहेत. आता गोलाफेकीची स्पर्धा चालू होणार आहे. तर हा गोला 8 किलोचा आहे. तर कुणीही दुखापत करून घेऊ नका. प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. तर हा गोला 8 किलोचा आहे. 8 किलोचा बॉल दुसऱ्या पोरांसाठी ना 8 ग्रॅमचा बॉल माझ्या पोरांसाठी. वाकड्याला तुतू करताना वा वा वा, खूपच छान. किती सारखी चिटिंग करता. हा? अरे चिटिंग म्हणजे काय? अरे ह्यो प्लॅस्टिकचा बॉल आहे. ह्यो गोला समजून मोठ्याने पैसा फेकणं डायरेक्ट जिंकलो पाहिजे. आपण लोखंडात फेकू. पावर आहे आपल्या. अरे कसली कसली पावर आहे तुझ्या. एक इंजेक्शन सुई टोचल्यावर तुझ्या 4 दिवस सुट्ट्या मारतस. लय जर आहे. अरे वाकडे धरणाचा दुसरा विद्यार्थी हर्षवर्धन गेलेला आहे.
दे मी देतो दे दे मी. जड या सर ते हवा होती ना हवा त्यामुळे तो असा झाला. हा ठीक आहे शाबास. पुढच्या वर्षी ऑलिम्पिकला. सर कुठे असते तो आत्ताच बॅग भरायला घेतो. मग आता यो खेळ तू शाळेतली खेळ नंतर बघू ऑलिम्पिक. नीट खेळ. या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी 2 शब्द बोलावे. काय ना आम्हाला ते सारं आहे आमचं सारं आहे वाकडे सारं आहे प्लॅस्टिकचं. वा तिकडं बोलून पण देत नाही कशाला माहीत हातान देत रे मग. हा समजतंय का तुला काय. ओके थँक्यू खूप आनंद चल झाला. पडते याचं नाही इथं. घ्या चला दुसरा गेम. वा वा वाकडे गुरुजी ह्या वर्षी खूप मेहनत घेतली तुम्ही विद्यार्थ्यांसाठी. तुमचा सत्कार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता गोणी उड्या मारण्याच्या स्पर्धा संपलेल्या आहेत. आता रसिकेच्या स्पर्धा चालू होणार आहेत. आता सूर्यफुले मॅडम आणि मोगरे मॅडम यांचा रसिकेचा चालू करा. भव्या भव्या खेच खेच फुले बाई जिज्ञासा खेच. फुले बाई थँक्यू फुले बाई जिंकले मी. थँक्यू. जिंकले तुम्ही. वा गर्ल्स एक नंबर. आता शिंदे सर आणि वाकडे सर यांच्या विद्यार्थ्यांचा रशी खेचण्याचा सामना चालू होत आहे. तर सर्वांनी विद्यार्थ्यांनी तयार राहा. मला वाटतंय की आमच्या वर्गातली पोरं जिंकणारच आहेत. पण मला वाटतं की हे शिंदे सरांच्या पोरांना जरा मला आधार द्यायची गरज आहे. मी जरा आधार देऊन आलो. आता वाकडे सर शिंदे सरांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत. सर सोडा ना वास होतो काकेतला किती वेळ झालं असं सोडा. झालं का 12 वाजता आंघोळ केली मी. सोडा सर असं सोडा ना. ओके मस्त केला. थँक्यू सर. तुमच्या मुलांना सोडून आमच्या मुलांना प्रोत्साहन दिलं तुम्ही. नाही नाही तुमची काय आमची काय सगळी आमची रेन. एकच आहे. सगळी आमची. वाकडे सरांचं मला हेच आवडतं. वाकडे काय बोलता सर बोला. बोल बोल चिऱ्या चिऱ्या घे. सामन्याला सुरुवात करा. you mad wait pull hey you mad you nonsense pull oh my god pull wait आता आपण सर्वजण ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पुढील सामन्यात जो जिंकेल तो फायनलला विजेता असेल. ठरवूया. हो सूर्यफुलेबाई काय झालं एवढं नाराज का आहात. काही नाही हो मॅम. आज आपली मुलं किती सुंदर खेळली ना. हो माझी पण खूप इच्छा होती की माझाही वर्ग जिंकावा. पण काय करणार सर्व नशिबावर आहे. माझी पण खूप इच्छा होती मी जिंकावं माझ्या विद्यार्थ्यांसोबत बक्षीस घ्यावं.
सूर्यफुले बाई, तुमचा यो स्वप्न यो वाकडे पूर्ण करील. तुम्ही जिंकणार. तुमच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही बक्षीस घेणार. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4. हे पोरावं थांबा थांबा. हे पोरावं थांबा 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 थांबा. काय गरज नाही एक्सरसाइज करायची. आपण हारलो तरी चालेल आता. हा का सर? बसा मस्त झोपा. का सर? कशाला शरीराला त्रास द्यायचा आहे? काय गरज नाही. मला माहिती नाही सर. मी काय काय करणार नाही. मला जिकायचे गेम. माझी आवडती गेम आहे. मी जिंकणार. मला माहिती नाही. तुला माझा शब्द नाही ऐकायचा. नाही ऐकायचा. शेवटचा बोलताय मी. नाही ऐकायचा. तुम्हाला आधी नव्हता केलाचा, आत्ता का केलाचा आहे? तुम्ही चिटिंग करायला कशाला लावली मग? तुम्हाला बसायचं आहे का नाही गप? माझा शब्द नाही ऐकणार. आरसा केलाचा ना? सगळी जण केलायला तयार आहे. एका बाजूला मी आणि माझी पोरं हातान ट्रॉफी घेताना, दुसऱ्या बाजूला सूर्यफुलेबाई आणि त्यांची पोरा ट्रॉफी घेताना. देवा काय करू? कसला धर्म संकट. चला आतवा. बरोबर गेलो ना सर? तिघांना आऊट घेतलं. तुला बोललो ना हार ना. कलर आटाला आणतात मला. तुला हार बोललो ना मी. कलर आपला गेले मातीतला गेले. कसं का हारून दे मला आपल्याला? एवढं खेळ जिंकलो. अरे मातीतला गटार. तुला चांगले ना मी हाराला. तुला काय त्रास आहे का? मी हारू शकत नाही. तुम्ही काही करा, मी हारणार नाही. आता कसं हारणार नाही? तुला बोललो ना हारणार. आता एवढं खेळ जिंकला आपण. शेवटचा खेळ का हारायचा? एवढे खेळ जिंकले ना बास ना. आता किती पाहिजे? एवढे लालच कर नाही माणसाने. हो माझा आवडता केलं. मी जिंकणार. मला माहिती ना मी हारणार नाही. ऐक ना हो तिकडे. त्याला माझ्या करिअरचा प्रश्न. याचा विजा कुठं ऐकून हारणार आहे मी? माझी पोरा जर अशीच जिंकत राहिली तर सूर्यफुलेबाईंचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ नाही शकत. सूर्यफुलेबाई, तुमच्यासाठी हा माझा पहिला बलिदान. शिर्या काय आवाज देतोय? ऐक. सूर्यफुलेबाई, दुसरा बलिदान. अहो आकडे सर, तुम्ही जरा चक्कर आहे का? तुमच्या पाय आऊट झालो मी. कशाला आवाज द्यायची काय गरज होती का? हा मागाशी नाटकं केली. आता नाटकं केली. असू दे. हरवला ना सगळ्यांना. अर्जित होतच असतंय. अरे मग एवढं खेळ जिंकलं. अर्धा बस. खरं आहे. आहे ना आपला शेवटचा अजून. शेवटचा आहे ना अजून. शेवटचा आहे.
जिंकल्याचे हरवलं तुम्ही माहिती आहे का? सगळं गेम आपण जिंकलं. कधी कधी हारण्यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे. ती तुला आत्ता नाही समजणार. तू मोठा झाला तेव्हा तुला समजेल. तुम्ही शब्द कोणला द्यायचा सर? हां सर, शब्द कोणला दिल त्यावर? एवढी मॅच आणलेली घालवली. अरे मोठ्या लोकांच्या गोष्टी तुला काय माहिती? टाकून निघली. कोणला शब्द दिलता? इंडिया हवात करतो तर. आज ज्या आपल्या शाळेत क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या क्रीडा स्पर्धेतल्या विजेता कोण झाले असेल सर तुम्हाला काय वाटतं? चला मीच सांगतो. आजच्या क्रीडा स्पर्धेचे विजेते आहेत झेंडे सर. सूर्यफुलेबाई तुमच्या वर्गातली पोरांना झेंडे सर कशाला गेले? अहो असं काय करताय वाकडे, तुम्हाला नाही माहिती का? झेंडे सरांच्या भावाचा आज होता साखरपुडा, म्हणून ते मला जाताना सांगून गेले, मॅडम तुम्ही आज सांभाळाल का माझ्या विद्यार्थ्यांना? बाई स्पोर्ट्स जे होता ना ते कॅन्सल पण करू शकत नव्हते. अच्छा, ये शब्द का, ये संबंध का? अर्षा बघला ना, तरी आई बोल होती बायकांच्या मागे नाही लागायचा. आता कुठं समजते कोणला? शाळेचे सचिव श्री सुनील कोहली सर यांनी श्री झेंडे सरांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. ये बांग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे? अन्न भाऊच्या हल्दीला कोंबरा कापला रे. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाय, गाडी थांबायची नाय. सुसट बुंगाट गोडी फिसकी नको दे ताळी, पिवाची हाय मग धुळायचं हाय. या वाराती मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे, या नाचताय पिंट्या येऊन करताय उलट्या. ये